श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ 2 दिवस लेट टाकते आहे. ॲक्च्युअल पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती जो 36 तासांचा जाम झाला होता त्यात अडकलो होतो. घरी यायला खूप उशीर झाला, त्यामुळे 2 दिवस आजारीच होतो. तर ही स्टार्टिंग आहे जेव्हा आपण मुंबईला जायला निघालो होतो. CNG पंपावरती CNG भरला होता आणि खूप भली मोठी त्या दिवशी रांग होती. कमीत कमी 1-1.5 किलोमीटर रांग होती आणि आम्हाला अजिबात अंदाज नव्हता. आम्हाला वाटलं आम्ही दुपारी निघालो आहे तर रात्रीपर्यंत येऊ परत, पण तसं काही झालं नाही. मुंबई एक्सप्रेस हायवेवरती जाण्यासाठी हा माल भरत होतो. आम्ही हा सगळा माल आपल्या टेम्पोमध्ये फिल केला आणि त्याच्यानंतर आपण टेम्पो घेऊन निघालो. ही सियारा गाडी आहे. प्रचंड आवडते मला ही गाडी. जाताना आम्हाला लागली होती म्हणून त्याचा एक मी जरा शॉट घेऊन ठेवला. आणि आपण आता लागलो आहे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला आपला सगळा माल भरून. तिथे टँकर उलटला होता, त्यामुळे आम्हाला वाटलं फार फार तर 2-3 तासामध्ये सगळं होईल आणि आपण निघू, पण असं काही झालं नाही. 36 तास आम्ही थांबून होतो. आमच्याबरोबर इतरही लोक थांबून होती. पाण्याच्या 200 mlच्या बाटल्या वाटणारी काही नागरिक मुलं आली होती, त्यांनी थोडीशी मदत केली. पोलीस प्रशासनाकडून आम्हाला तरी काही मदत मिळाली नाही. इतरांना मिळाली असेल तर त्याबद्दल काही कल्पना नाही. बाकी तर कोणी काही कोऑपरेट केलं नाही. कुठलंही राजकीय किंवा प्रशासन आमच्यापर्यंत पोचलं नाही का बाबा तुम्हाला इतके तास थांबला आहेत, काही प्रॉब्लेम होतो आहे का, जेवणाचे काही हाल होत आहेत का. जर का IRBनी टोल घेतला होता आणि एवढा मोठी घटना तिथे घडली होती तर त्यांच्याकडनं एक पाण्याची बॉटल आणि खाण्याचं एखादं पॅकेट, कोरडा खाऊ त्यांनी द्यायला हवा होता. आणि टोल नाक्यावरच सांगायला पाहिजे होतं असं असं झालेलं आहे, एक तर तुम्ही इथून मार्ग बदला किंवा मागेच थांबा, सिटीमध्ये थांबा, जेणेकरून पुढे तुमचं त्रासदायक काही घडणार नाही. बराच वेळ थांबलो. पहाटे 5:30 वाजता 36 तासांनंतर ही लेन चालू झाली आहे आणि हळूहळू सगळेजण मार्गस्थ झालो आहे. आम्ही तर 2 रात्र झोपूही शकलो नव्हतो, कारण मागे पूर्ण लोड होता.